ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न केले। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची ही प्रतिक्रिया। यावेळेस दोघंही एकत्र येण्यासाठी सकारात्मक आहेत असं वाटतंय। चंद्रकांत वैद्यांचं हे वक्तव्य। चंद्रकांत वैद्य यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी सकारात्मक आहेत असं वाटतंय आणि मी अनेक वर्षांपासून प्रयत्न केलेले आहेत असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मामा आहेत चंद्रकांत वैद्य आणि त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया समोर आली आहे। तर तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित यावे। 2025 ला म्हणजे जवळपास 10-12 वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहेत की दोन्ही बंधू यांनी एकत्र यावं। तुमची काय प्रतिक्रिया यावरती? नाही, आनंद आहे ना। आता मी बरेच वर्ष प्रयत्न करतोय, आता तर लवकरच ते एकत्र येत असतील या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही फार चांगली गोष्ट आहे। परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न करत होता त्यावेळेस प्रयत्नांना कुठेतरी अपयश आलं होतं। आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली तर तुमचं काही या दोन्ही भावांची काही बोलणं वगैरे होतंय का? नाही, बोलणं नाही, दोघंही आपापल्या परीने जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांची भूमिका सांगतीलच, त्यांचं मत सांगतीलच। त्यामुळे तिथे चर्चा करण्याचा किंवा त्यांना सल्ला देण्याचा प्रश्न येतच नाहीये। प्रेमाने आपण पूर्वीपासूनच प्रयत्न करत आहोत, ही मराठी माणसाची इच्छा आहे, त्याला आपण दुजोरा देत आहोत। पण आता अनेकांना आशा आहे की मागे अनेकांनी प्रयत्न केले दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी, परंतु आता अनेकांना आशा आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येतील। तुम्हाला काय वाटतंय, किती चान्सेस तुम्हाला वाटतात की दोन्ही भाऊ एकत्र येतील म्हणून? नाही, मला चान्सेसचा प्रश्न येत नाही, पण यावेळेस संजय राऊत साहेबांनी जास्ती त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे आणि संजय राऊतांच्या मला असं वाटतं स्वामी समर्थांचे थोडा आशीर्वाद आहे। त्या न घडणाऱ्या घटना सुद्धा चांगल्या तऱ्हेने घडत असतात, जे त्याची प्रतीची लवकरच येईल आणि ते पण त्या दृष्टीने विचार करतायत, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत। पण जे मागच्या काही वर्षांपासून म्हणजे 2000